ही बघू शकता वेगळ्या प्रकारची भरली मिरची केली आहे. खूप मस्त झालेली आहे. तुम्ही आहोच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि पण ही भरली मिरची ना खूपच छान झालेली आहे. पण याच्यामध्ये मी कांदा, लसूण, अद्रक याच्यामध्ये टाकलेला नाहीये आणि मसाला सुद्धा मी याच्यामध्ये वापरला नाही. बघू शकता. कलर पण बघू शकता आणि खायला पण खूपच चमचमीत झालेली आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ते मोठ्या साईजमध्ये येतात ना, त्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर बघू शकता. आता ह्या मिरच्या छान आपल्याला आतमधून एका मिरचीचे 2 भाग करायचे आहेत आणि नंतर ती अर्धी मिरची आहे ना, त्याचे आतून एक कट मारायचा आहे. पण याच्या बिया मी काढत नाहीये. जर तुम्हाला याच्या बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता. कारण आम्ही भरपूर तिखट खातो त्याच्यामुळे मी हे काय बिया याच्यातल्या काढत नाहीये आणि लाल तिखट सुद्धा वापरत नाहीये आपण. बघू शकता. या सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहेत आणि रेसिपी खरंच खूप सोपी आहे. 4 ते 5 मिनिटात बनून तयार होते. खरंच तुम्ही ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. नक्की लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की सांगा मला कमेंट करून माझी रेसिपी कशी कशी झाली ते. इथे मी शेव घेतली आहे. शेव 100 ग्रॅम शेव आहे. बघू शकता. आता ही शेव आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. ही बारीक झालेली आहे. बघू शकता जास्त बारीक करून घ्यायची नाही. थोडीशी जाडसर ठेवायची आहे आणि याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाहीये. बघू शकता याच पद्धतीने आपल्याला शेव बारीक करून घ्यायची आहे. तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर पण छान बारीक कट करून घेऊया आणि याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता व्यवस्थित बारीक झालेलं आहे. तुम्ही पण याच पद्धतीने करा. म्हणजे तुमची पण भरली मिरची खूप छान होईल. आता एक-एक करून आपण सगळ्या मिरच्यामध्ये हे आपलं शेवचं आपण जी पावडर केली आहे ना, ती आपण ह्या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत. तर बघू शकता आता हे सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. एवढी पावडर उरलेली आहे, ती नंतर आपण वापरणार आहोत. तर बघू शकता आता हे सगळे भरून झालेले आहेत. आता गॅसवर मी एक तवा ठेवला आहे. तव्यावरच करायचं आहे. तव्यावर खूप छान होते. तर आता मी खूप थोडं कमी तेलामध्ये करत आहे बरं ही रेसिपी. तर नाहीतर मग माणसाला खूप जास्त तेल वापरलंच. तर आता हे तेल थोडंसं पसरून घ्यायचं आणि एक-एक मिरची सगळ्या साईड आपल्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकता. थोडंसं दमानी करा कारण ते भरपूर ते तेल ना अंगावर उडते. थोडंसं सांभाळून करा. आता थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं सॉरी 15 ते 20 मिनिटं नाही, 15 ते 20 सेकंदासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा चेक करायचं आहे. पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा 15-20 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आहे. असं 3 ते 4 वेळेस ही स्टेप वापरायची आहे. म्हणजे त्यात ही मिरची खूप लवकर करपून जाते आणि आतला मसाला सुद्धा खूप लवकर करपून जातो. तर बघू शकता ह्याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकूया. कारण खूपच मिरच्या खूपच सुक्या-सुक्या झालेल्या आहेत. आता ही आपल्याला पावडर टाकायची आहे. शेवची पावडर जी आपण केली होती ना, ती आता 2 चमचे टाकायची आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता फक्त 10 ते 15 सेकंदासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे. ही स्टेप लक्षात ठेवा बरं, म्हणजे तुमची पण भरली मिरची खूप छान होईल आणि तुमचे अहो पण खूप खुश होतील. खरं सांगते, विश्वास ठेवा. खरंच खूप छान झाली होती ही भरली मिरची. तर बघू शकता. कलर पण बघू शकता आता आपली भरली मिरची तयार आहे. बघू शकता मसाला पण यातला बाहेर आलेला नाहीये. आतमध्ये सगळा मसाला भरलेला आहे. आता हे बघू शकता. नक्की करा तुम्ही. आणि जास्त मिरची अशी म्हणजे जास्त शिजवली नाहीये. थोडीशी मी कच्ची ठेवलेली आहे. 70 ते 80% मिरची छान शिजवून घेतली आहे. बघू शकता. रेसिपी तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके.